नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे। यापुढे ज्या वाहनांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC नसेल अशा वाहनांना पेट्रोल पंपावरती इंधन दिलं जाणार नाही। या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोल पंपावरती प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन करण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे। मात्र या निर्णयाबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच RTO आणि पेट्रोल पंप चालकांना अद्याप याची सूचना देण्यात आलेली नाहीये। शहरांमध्ये वाहनांमुळे होणारं प्रदूषण हे एक गंभीर पातळीवर पोहोचलंय। यामुळे पर्यावरणाची हानी होत असून नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार वाढत आहेत। या समस्येवरचे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी सरकारनं हे कठोर पाऊल उचललेलं आहे। या निर्णयानुसार पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनाचा क्रमांक CCTV कॅमेऱ्यामध्ये स्कॅन केला जाईल। जर वाहनाकडे वैध PUC नसेल तर याची माहिती वाहन चालकाला लगेचच दिली जाईल। अशा परिस्थितीमध्ये वाहन चालकांना पंपावरतीच किंवा जवळच्या अधिकृत केंद्रावरती तातडीनं PUC काढून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे। अनेक ठिकाणी बनावट PUC प्रमाणपत्र ही दिली जात असल्याच्याही तक्रारी समोर आल्यात आणि यावरती उपाय म्हणून आता प्रत्येक अधिकृत PUC प्रमाणपत्राला एक युनिक ID क्रमांक दिला जाईल, ज्यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल। सध्याच्या नियमानुसार वैध PUC नसल्यास वाहन चालक आणि मालकाला 2000 रुपयांचा दंड होतो। आता इंधन बंदीच्या या नवीन नियमामुळे वाहन चालकांना PUC काढणं बंधनकारकच ठरणार आहे। पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी सांगितलं की पुण्यामध्ये पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत। या संदर्भामध्ये अमितेश कुमार यांना पत्र पाठवलेलं आहे। जर योग्य कारवाई केली नाही आणि गुंडांना आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवू। त्यानंतर एक थेंब देखील पेट्रोल मिळणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। परंतु पेट्रोल पंप अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही। अमितेश कुमार हे एक सक्षम अधिकारी आहेत। आम्हाला आशा आहे की ते यावरती नक्कीच तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि चालकांना संरक्षण देतील अशी अपेक्षा आहे। तर मग मित्रांनो, रात्री आणि उशिराच्या वेळेस पेट्रोल पंपावरती वाढत चाललेल्या असुरक्षित वातावरणातही ही तीव्र भूमिका घेण्यात आलेली आहे। अशा घटना वारंवार घडल्यास जनतेची सेवा करणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होईल आणि त्यामुळे आता पाहूयात की पुढे कशा पद्धतीने सरकार यावरती काय उपाययोजना करता येते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।